सर्वांना नमस्कार। काल दिनांक 11 नोव्हेंबर रोजी रात्री माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी आमच्या सर्व पथकाला पोलीस ठाणे हद्दीमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडक गस्त करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते। गस्त करीत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या PSI श्री शिंदे आणि आमचे सर्व्हेलन्सचे श्री जाधव व श्री देडे यांना अशी माहिती मिळाली, काही ठिकाणी काही इसम हे बापूजी नगर आडमास्तर राहत असलेल्या परिसरात सार्वजनिक ठिकाणी दारूच्या नशेत गोंधळ करून असभ्य वर्तन करत आहेत। त्यानंतर आमच्या अधिकारी कर्मचारी तिथे गेले। त्यांना पाहून गणेश मेहत्रे नावाचा इसम हा पळून गेला। त्यानंतर आमच्या पोलिसांनी माहिती काढून त्याला ताब्यात घेतलं आणि दारूच्या नशेत त्या ठिकाणी असभ्य वर्तन केलं म्हणून त्याच्याविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा कलम 85(1) अन्वये कारवाई करून त्याला ताब्यात घेतलं। आणि त्यानंतर सदर घटनेबद्दल माननीय ACP गवारी सर, माननीय DCP विजय कबाडे सर आणि माननीय पोलीस आयुक्त M राजकुमार सर यांना घटनेची माहिती दिली होती। त्यानंतर आम्ही स्वतः त्या ठिकाणी घटनास्थळी भेट दिली। आमच्या ACP सरांनी घटनास्थळी भेट दिली। रात्री कोणाला काय तक्रार आहे का असं विचारणा केली आणि माननीय पोलीस आयुक्त सर यांनी स्वतः या घटनेची माहिती घेऊन पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले आहेत। सदर इसमाला आम्ही ताब्यात घेऊन दारूबंदी कायद्यान्वये कारवाई केली असून त्यास पुन्हा DCP झोन सर माननीय कबाडे सर यांच्या सूचनेवरून आज प्रतिबंधक कारवाई त्याच्यावर करत आहोत। या असं सांगितलं की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमच्या आडमास्तरांना आम्ही रात्री विनंती केली होती। त्यांच्याबद्दल आम्ही अजून काही तशी तक्रार प्राप्त नाही, परंतु आम्ही त्या ठिकाणी गोंधळ करणाऱ्या इसमाला गणेश मेहत्रे नावाच्या इसमाला आम्ही ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केलेली आहे। त्याचबरोबर त्याला माननीय विजय कबाडे सर यांनी प्रतिबंधक कारवाईसाठी आज रोजी करण्याचे आम्हाला आदेश दिले आहेत। त्याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे। पोलिसांतर्फे सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण करणारे, सार्वजनिक शांतता गोंधळ करणारे सर्व इसमांना आम्ही कारवाई करत आहोत। काही कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांकडे तशी तक्रार द्यावी। जय हिंद। सर, या घटनेत कुणी जखमी झाले का आणि कोणाच्या घराचं नुकसान झालं? या घटनेमध्ये कोणालाही दगड लागलेले नाही, कोणाच्याही घराचं नुकसान झालेलं नाही आणि कोणीही जखमी नाही। आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आम्ही तत्काळ कारवाई केलेली आहे।